येत्या 2 दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाची सर्वात जास्त चर्चा सध्या सुरू आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील शेळके यांना देवरुड येथील धीरज नायडू हे भाजपचे दक्षिण भारतीय आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष असून त्यांनी तेलुगू समाजाचा पाठिंबा सुनील शेळके यांना जाहीर केला आहे. तर दुसऱ्या बाजूला देवरोड येथीलच तेलुगू समाजाचे इतर नेते यांनी आपला विरोध दर्शवत बाप्पू भेगडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे धीरज नायडू यांच्यासोबत आम्ही नाही असे त्या म्हटले आहेत. पाहूया. ये कल धीरज नायडू साहब ने सुनील शेट्टी को जाहिर पाठिंबा बोला है तेलुगु समाज की ओर से. आप तेलुगु समाज के ज्येष्ठ कार्यकर्ते हो, ज्येष्ठ हो देवरोड के, क्या कहोगे इस बारे में? पिछले 40 साल से हम देवरोड के राजकारण के अंदर है और धीरज नायडू बोलो तो साउथ इंडियन किंवा तेलुगु समाज का नेता नहीं है। वो उनको कोई पूछते नहीं, कोई कुछ नहीं है। उनके पीछे 4 लोग भी नहीं है तेलुगु समाज के या दक्षिण आघाड़ी के। वो पार्टी के माध्यम से वो बोलते रहेगा, कुछ उसका प्रॉब्लम है वो। पर पूरा आज 90% लोग भारतीय जनता पार्टी के पीछे, पूरा तमिल समाज हो गया, केरला समाज हो गया, कन्नड़ा हो गया, तेलुगु हो गया, सब समाज आज बाप्पू अन्ना के पीछे खड़े। मैं रमेश गुरुस्वामी रेड्डी तेलुगु समाज का हूँ। धीरज नायडू और उसके साथ 2-4 जो कार्यकर्ता ने कहा कि कन्नड़ा और तेलुगु समाज का पाटिंबा सुनील शेळके को है। ये पाटिंबा 4 लोगों के बोलने से होता नहीं। उनके घर का वोट, उनके घर का सगे भाई लोग का वोट भी बाप्पू अन्ना बेगड़े को है। वो सब मिलकर बाप्पू अन्ना बेगड़े का काम कर रहे हैं और तेलुगु समाज और कन्नड़ा समाज का पूरा वोट बाप्पू अन्ना बेगड़े को है। नहीं, समाज कौन सा समाज ने उसको पाटिंबा दिया? पहली बात, सुनील शेळके को कौन सा समाज ने पाटिंबा दिया? और दूसरी बात, 4 आदमी बोलने से पूरा समाज उसका तरफ है, ये गलत बात है। ऐसा कौन सा पुरावा है कि आजकल के बच्चे, छोटे छोटे बच्चे, आज हम 40 साल से राजकारण देवरोड में कर रहे हैं, जो समाज जो सब पार्टी को लेके चलने वाली जो समाज है, भाजपा हो गया, शिवसेना हो गया, राष्ट्रवादी हो गया, कांग्रेस हो गया, ये पूरा कर्नाटक, तेलुगु, तमिल, साउथ इंडियन के जितने भी समाज है, ये सब इनके साथ जुड़े समाज है। तो इसके लिए वो 4 आदमी कोई भी बोला होगा, वो बोलने के ऊपर समाज क्या पाटिंबा उनको दिया लेने। हमारा सब समाज, हमारे सब कार्यकर्ता लोग जो आंध्रा, कर्नाटक जो भी है, वो सब समाज हमारा बाप्पू अण्णा को पाटिंबा दिले हम लोग। याबरोबरच धीरज नायडू यांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. काय म्हणणार आपण? आमदार सुनील शेळके यांना आपला समाजाचा पाठिंबा जाहीर केला आहे, याबद्दल आपण काय म्हणणार? साहेब, पाठिंबा जाहीर केला म्हणजे तेलुगू समाज, कन्नड समाज हे अख्ख्या गांधीनगरपासून देवरोडमध्ये 70-60% साऊथ इंडियन राहतात आणि ज्या संस्थाच्या पाठिंबा दिलेला आहे तो गेल्या 3 वर्षापासून, कोविडच्या पासून तो कार्य करत राहिलेले आहे. त्यांचे स्वतःचे रजिस्टर नंबर आहे. समोरच्याच्या विरोधकांना जर हे माहीत नसेल की तेलुगू कन्नड समाज हे बरेच समाज आहेत, असे तेलुगू कन्नड समाज आहे, आंध्रा समाज आहे, ज्या ह्याच्यामध्ये जो आमचा अध्यक्ष आहे राजेश सफारे आणि ॲडम, हे लोक ते 3 वर्षापासून त्यांचा रजिस्टर आहे. त्यांचे जे सभासद आहे, त्यांची जी संस्थामध्ये काम करणारे लोक आहे, त्यांनी जे सभासद बनवले त्यांचा पाठिंबा आहे. तर लोकांनी कुणावरती हात ठेवायच्या अगोदर हे विचार केला पाहिजे की कमीत कमी आपण काय बोलतोय, काय नाही बोलतोय. आणि राहिलं माझा प्रश्न की बाबा माझ्या घरचं मतदान आहे किंवा नाही, अहो माझे घरचे मतदान किती आहेत, तेलुगू समाज किती आहेत? मी घरचं मतदानच्या वरती तुम्हाला याची गरजच नाही आहे. तुम्ही समाजाबद्दल बोला ना. तुमच्या घराचे मतदान किती आहे आणि माझे घरचे मतदान किती आहे हे सांगा. मी किती कार्य करतो, मी किती मतदान करतो. कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती टीका चाललेली नाही आहे. कृपा करून वैयक्तिक ह्याच्यावरती कोणी टीका करू नका. मी भाजप पुणे जिल्ह्याचा दक्षिण भारतीय आघाडीचा अध्यक्ष आहे. मी युतीचं काम करतोय आणि युतीचं काम करत राहीन. कृपा करून कोणी वैयक्तिक टिप्पणी करणं म्हणजे आम्ही कुठलं वैयक्तिक टिप्पणी केली की मग तुम्हाला राग येईन असं काय बोलू नका, ही विनंती आहे. आम्ही समाजाचं काम करतोय. गेल्या कित्येक वर्षापासून मी स्वतः तेलुगू कन्नड समाजामध्ये काम करतोय. त्यामुळेच तर मला युतीचं पुणे जिल्ह्याचं अध्यक्षाचं पद भेटलेलं आहे. मी अख्ख्या ह्याच्यामध्ये वावरत असतो आणि जे संस्थांनी पाठिंबा दिलेले त्यांची संस्था गेल्या 3 वर्षापासून काम करत आहे. तुम्ही तुमची संस्था बनवा, तुम्ही पाठिंबा द्या. ह्याचा अर्थ असा नाही की अख्खी तेलुगू समाजाची संस्था म्हणजे काय असते त्यात पहिले समजून घ्यायला पाहिजे लोकांनी. जो कोणी बाईट देत असेल त्यांनी संस्था काय हे समजून घ्या. जे संस्थांमध्ये जे सभासद आहेत, जे माणसं आहेत, त्यांचा पाठिंबा असतो.
तुमची संस्था नाही आणि तुमची काय नाही ना, आम्ही तेलुगू आहे ना, आम्ही कन्नडी आहे म्हणून चालत नाही ना. आम्ही पण जाहीर करतो की माझे मागे जेवढे लोक आहेत तेलुगू समाजवाले किंवा तेलुगू कन्नडी समाजवाले, माझे युती धर्मामध्ये माझ्या जे नेतृत्वामध्ये नेतृत्व कामं करतात जिल्ह्यामध्ये, दक्षिण भारतीय आघाडीमध्ये, त्यांच्या सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे.